Hello student, I am Prachi. Today's our topic is basic electrical engineering MCQs. तर आज आपण टोटल 50 MCQs बघणार आहे आणि सर्व बेसिक टॉपिक्सवर डिपेंड MCQs आहेत तर खूप इम्पॉर्टंट आहे. नाव हिअर वी स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर इज ड्यू टू फ्लो ऑफ. Answer is electrons. Then second question is the property of a substance which oppose the flow of electric current through it. Answer is resistance. Means the property अशी प्रॉपर्टी की ज्यामुळे काय होईल की अपोज होईल इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यासाठी, तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. देन थर्ड क्वेश्चन इज रेजिस्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ. तर रेजिस्टन्स कशाचा रेसिप्रोकल आहे, तर कंडक्टन्स. आन्सर इज कंडक्टन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन इज अन इलेक्ट्रिक करंट इज द. आन्सर इज मुवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स प्रिडॉमिनंटली इन वन डिरेक्शन. म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय आहे, तर मुवमेंट आहे फ्री इलेक्ट्रॉन्सली एका डायरेक्शनने. त्यानंतर आपण हे जे इंडक्टन्स, रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स, रेजिस्टन्स, रेसिप्रोकल वगैरे हे सर्व आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे रेजिस्टिव्हिटी इज मेजर्ड इन. सो आन्सर इज ओहम मीटर. म्हणजे रेजिस्टिव्हिटी कशामध्ये मेजर केली जाते, तर ओहम मीटरमध्ये. Then next is 1 volt is. Answer is 1 joule per 1 coulomb. Then 1 ampere is. 1 ampere is 1 coulomb per second because electric current is equals to charge per time. तर हे MCQs मी स्वतः बनवलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की यामधलेच MCQs विचारले जातात. सर्वच एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट आहेत. 1 watt is 1 joule per 1 second. So 1 watt is equals to 1 joule per 1 second. Then unit of electric potential is. Answer is volt. Faraday is the unit of electric capacitance. Faraday is the unit of electric capacitance. Faraday is the unit of electric charge. Faraday and farad. There is a very most different. Farad is the unit of electric capacitance and Faraday is the unit of electric charge. त्यासाठीच हे दोन क्वेश्चन मी जवळजवळ घेतले आहेत की यामधला डिफरन्स कळावा म्हणून. फॅराड आणि फॅराडे. फॅराडे इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक. फॅराड इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स अँड फॅराडे इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. देन नेक्स्ट क्वेश्चन इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज सॉलिड ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. द फ्लो ऑफ करंट इन सॉलिड ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे सॉलिडमध्ये इलेक्ट्रॉन्सला फ्लो का करंट कशा प्रकारे फ्लो होतो, तर इलेक्ट्रॉन्समुळे. देन अन इन्स्ट्रुमेंट विच डिटेक्ट्स इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज. असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्यामुळे आपण इलेक्ट्रिक करंट डिटेक्ट करू शकतो, तर गॅल्व्हॅनोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन इज पॉवर डेसिपेशन इन आयडियल कंडक्टर इज 0. इंडक्टर डज नॉट अलो अ सडन चेंजेस ऑफ करंट. कॅपॅसिटर डज नॉट हॅव सडन चेंजेस ऑफ. कॅपॅसिटरमध्ये सडन चेंजेस कशाचे होत नाहीत, तर व्होल्टेज. देन हेनरी पर मीटर इज द युनिट ऑफ ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी. हेनरी पर मीटर इज द युनिट ऑफ ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. देन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स इज 0. युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज व्होल्ट पर मीटर. युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्ट पर मीटर. Then which of the following is an active element? Voltage source, current source and means दोन्हीही active element आहेत, means both of above. Then which of the following is an passive element? Resistor, bulb, both are the passive element. Active are the voltage source and current source and passive are the resistor and bulb. Unit of magnetic flux is Weber. Then electric pressure is also called as voltage. Question number 25 is the rating of fuse wire is expressed in ampere. The rating of fuse wire is expressed in ampere. Then next question is the SI unit of power is watt. 1 Newton meter is same as 1 joule. Which of the following material has the least resistivity? Zinc, lead, mercury or copper? So the least resistivity of material is copper. Next question is which of the following has negative coefficient? Compounds of silver, liquid metals, metallic alloys or electrolytes? So electrolytes has negative coefficient.
Which of the following does not have negative temperature coefficient? Aluminium, paper, mica or rubber? So answer is aluminium. Aluminium does not have negative temperature coefficient. Then the filament of an electric bulb is made of tungsten. The filament of electric bulb is made of tungsten. Then a closed switch has a resistance of 0. A closed switch has a resistance of 0. Then which of the following has nearly 0 temperature coefficient of resistance? Manganese. Which of the following has nearly 0 temperature coefficient of resistance? Manganese. Then with rise in temperature, the resistance of pure metal is increases. With rise in temperature, the resistance of pure metals increases. The resistance of conductor varies inversely as area of cross section. What is the frequency of domestic power in India? Is 50 Hz. The unit of luminous flux is candela. Then the resistance of a thin conductor is ... as compared to that of thick conductor is higher. Means the resistance of thin conductor is higher as compared to that of thick conductor. The unit of magnetic flux density is Tesla. Then for a balanced delta load ... the of all their lines current is 0. So answer is sum. Means for a balanced delta load, sum of the all their line current is 0. Then amount of light produced by a lamp or the amount of heat produced by an iron is proportional to the RMS value. The three-phase voltages are displaced by ... radians from each other. So TP by 3 radians. Coulomb's second law is called as inverse square law. Then halogen lamp is a type of incandescent lamp. Next question is the resistance of human body is about resistance किती असतं तर 1000. The unit of current is coulombs per second. The unit of current is ampere, but here coulombs per second. If temperature of metal both are the unit of current, that is ampere, also the coulombs per second, mean charge per time, then the unit of current is coulombs per second. If temperature of metal is increased, temperature of resistance will be decreased. म्हणजे मेटलचं जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर टेम्परेचर ऑफ रेजिस्टन्स विल बी डिक्रीज. Then flux linkage per unit current is defined as inductance. Flux linkage per unit current is defined as inductance. What is form factor? So form factor is RMS value upon average value. Then sparking occurs when the load is switched off because the circuit has high inductance. Sparking का occur होते जेव्हा की लोड स्विच ऑफ केला जातो? Because circuit has high inductance high असल्यामुळे. Then voltage dependent resistors are usually made from voltage dependent resistance हे कशाने बनलेले असतात तर निक्रोमनी. सो तर आज आपण 50 क्वेश्चन्स बघितले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी 50 क्वेश्चन्स आपण बघूया आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मर्सवर MCQs बघूया. सो थँक्यू. जे बी गुप्ता या बुकमधून आपण ट्रान्सफॉर्मरवरचे जे MCQs आहेत ते बघूया.